नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्स इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 4 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 मे ला साजरा केला जात असतो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन साजरा केला जातो. अग्निशामकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस लक्षात ठेवला जातो आणि साजरा केला जातो. त्या व्यतिरिक्त 4 मेला कोळसा खाण कामगार दिन देखील असतो आणि 4 मेला जागतिक हास्य दिन मे महिन्याच्या पहिल्या रविवारी येतो आणि 2026 मध्ये तो 4 मे रोजी आलेला आहे, हे लक्षात ठेवा. मेच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन असतो, असं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न दुसरा, भारतातील 100वी वंदे भारत ट्रेन सेट कुठे तयार करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायबरेली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ठिकाण कुठे आहे? तर रायबरेली मॉडर्न कोच फॅक्टरी येथे ते तयार झालेलं आहे. कधी? तर 2 मे 2026ला. आणि 100वी ट्रेन सेट आहे. संस्था आपली भारतीय रेल्वे आहे. उद्दिष्ट काय आहे? तर सेमी हाय स्पीड प्रवासी सेवा वाढवणं असं त्याचं उद्दिष्ट आहे. तर वंदे भारत मध्ये 16 कोच असलेली चेअर कार रेक आहे ही, आणि ट्रेन सेवेमध्ये आणण्यापूर्वी ऑस्किलेशन्स ट्रायल्स देखील घेतले जातात. आणि वंदे भारत निर्माणात चेन्नई, कपूरथला आणि रायबरेलीच्या कारखान्यांचा सहभाग आहे. आणि नॉईज रिडक्शन सिस्टीम वापरलेली आहे यामध्ये, त्यामुळे प्रवाशांना शांत आणि आरामदायक प्रवास मिळू शकतो. आणि वंदे भारतमध्ये कवच सुरक्षा प्रणाली आहे. प्रकल्पाची सुरुवात म्हणजे वंदे भारत प्रकल्पाची सुरुवात ही 2018 मध्ये झालेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न तिसरा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन उपराज्यपाल डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रोहित जैन यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा. त्यांचा कालावधी जो आहे तो 3 वर्षांसाठीचा आहे आणि तो 3 मे 2026 पासून असणार आहे. पोस्ट काय आहे त्यांची? तर उपराज्यपाल, डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाले. सहभागी संस्था आहेत RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मंत्रिमंडळ नियुक्त समिती. आणि उद्दिष्ट काय आहे? तर RBIच्या नेतृत्वात सातत्य आणि प्रभावी नियमन असं. आणि रोहित जैन आता RBIचे उपराज्यपाल होणार आहेत. आणि याआधी रोहित जैन हे RBI मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्यांना RBI मध्ये तब्बल 30 वर्षांचा अनुभव देखील आहे. आणि बँकिंग पर्यवेक्षण आणि वित्तीय नियमन या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. RBI मध्ये एकूण 4 उपराज्यपाल असतात आणि RBIची स्थापना 1935 रोजी झालेली असून त्याचं राष्ट्रीयकरण 1949 मध्ये झालेलं आहे. पुढील प्रश्न चौथा, जागतिक पहिले ऑप्टो SAR उपग्रह मिशन दृष्टी कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गॅलेक्स आय या कंपनीने. महत्वाचे पॉइंट्स पहा. कुठे लॉन्चिंग झालंय? तर वेडनबर्ग, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे. कधी? तर 3 मे 2026ला. आवृत्ती जगातील पहिले ऑप्टो SAR उपग्रह आहे. सहभागी देश आहेत भारत आणि अमेरिका. सहभागी संस्था आहेत गॅलेक्स आय आणि स्पेसएक्स. आणि उद्दिष्ट आहे याचं सर्व हवामानात पृथ्वीचं अचूक निरीक्षण करणं. गॅलेक्स आय हे जगातील पहिलं ऑप्टो SAR उपग्रह मिशन दृष्टीमध्ये प्रक्षेपित केलेलं आहे. उपग्रहाचे वजन जवळजवळ 190 किलोग्राम इतकं आहे. आणि मिशन दृष्टी हा भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खाजगी अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह ठरला
आहे आणि या ऑप्टो SAR तंत्रज्ञानामुळे उपग्रह दिवस रात्र कुठल्याही वातावरणामध्ये पृथ्वीचं निरीक्षण करू शकतो आणि उपग्रहाचा उपयोग डिफेन्स, ॲग्रिकल्चर आणि डिझास्टर मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये सर्वाधिक होणार आहे भारताला. पुढील प्रश्न 5वा. मे 2026 मध्ये नीती आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर आर बालसुब्रमण्यम. ॲक्च्युली 2 सदस्यांची नियुक्ती झालेली आहे. या मॅमचं नाव पुढे मी दिलंय, ते आपण पाहूयात. 2026 मध्ये नीती आयोगामध्ये 2 नवीन पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचं नाव आहे आर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोराय अनिदा. दोघे आयोगात सदस्य म्हणून आलेत आणि ही नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीनं झाली आहे आणि कॅबिनेट सचिवालयाने अधिसूचना यासंबंधी जारी देखील केलेली आहे. आयोगाच्या पुनर्रचनेनंतर 24 एप्रिल 2026 रोजी नियुक्ती झालेल्या आहेत आणि डॉक्टर बालसुब्रमण्यम हे विकास तज्ज्ञ, लेखक आणि पूर्वी कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनमध्ये सदस्य होते. नीती आयोग म्हणजे भारताचा प्रमुख धोरण विचार मंच, थिंक टँक होय आणि या 2 नव्या सदस्यांच्या अनुभवामुळे आयोगाची धोरण निर्मिती अधिक मजबूत होईल असा अंदाज आहे. पुढील प्रश्न 6वा. मिसिंग लिंक टनेलला कोणत्या कारणासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालाय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्वात रुंद भूमिगत रस्ता टनेल यासाठी. महत्वाचे पॉइंट्स पहा. मिसिंग लिंक टनेलला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालाय आणि त्याची रुंदी आहे 22.33 मीटर आणि प्रकल्प महाराष्ट्रात आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा हा भाग आहे. हा टनेल यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर जोडलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि गिनीज प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले गेले आणि कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच पार पडलेला आहे. सुरक्षितता वाढणे, अपघातप्रवण घाटातील भाग टळतो यामुळे आणि टनेलमुळे प्रवासाचा वेळही कमी होतो असा हा प्रकल्प आहे साधारण. आणि प्रकल्प MSRDC ने उभारलाय आणि नवयुग कंपनीने त्याचे बांधकाम केलेले आहे, हे लक्षात ठेवा. हा प्रकल्प जागतिक स्तरावरती चर्चेचा आणि महत्त्वाचा मानला जात आहे सध्या. पुढील प्रश्न 7वा. RBSK 2.0 मार्गदर्शक तत्वे कोणत्या मंत्रालयाने जारी केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. महत्वाचे पॉइंट्स पहा. आरोग्य मंत्रालयाने RBSK 2.0 साठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. RBSK म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम होय. या नव्या आवृत्तीत 4Ds फ्रेमवर्क आधारित विस्तारलेला आहे. 4Ds मध्ये जन्मजात दोष, आजार, आवश्यक घटकांची कमतरता आणि विकासातील विलंब यांचा समावेश आहे. RBSK 2.0 मध्ये आता नॉन कम्युनिकेबल डिसीज देखील पाहिले जात आहेत आणि प्रत्येक मुलाला दर्जेदार व सहज आरोग्यसेवा मिळावी हा मुख्य उद्देश यामागचा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. 2026 मध्ये सुरेश कलमाडी क्रीडा रत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंजली भागवत आणि सुंदर अय्यर यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. हा पुरस्कार पुणे हौशी ॲथलेटिक्स संघटना दरवर्षी देते आणि सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार सुरू झालेला आहे. सुरेश कलमाडे हे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष होते आणि 2026 पासून या पुरस्काराची परंपरा सुरू झाली आहे. अंजली भागवत या प्रसिद्ध नेमबाज आहेत आणि त्यांनी 3 ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणि अंजली भागवत यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 12 सुवर्ण पदकं आणि 4 रौप्य पदकं जिंकलेली आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि सुंदर अय्यर हे लॉन टेनिस क्षेत्रातील प्रमुख संघटक आहेत आणि त्यांच्या योगदानामुळे टेनिस क्षेत्रातल्या विशेष बदल पाहायला मिळेल. पुढील प्रश्न 9वा. आयकॉन ऑफ इंडिया प्रदर्शन कुठे आयोजित करण्यात आले असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लंडन येथे.
महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मॅडम तुसौने हे संग्रहालय आहे आयकॉन्स ऑफ इंडिया नावाचं खास प्रदर्शन लंडन येथे सुरू केलेलं आहे. इथे 13 भारतीय सेलिब्रिटींचे मेणाचे पुतळे मांडलेले आहेत आणि ज्यात मोठे अभिनेते आणि क्रीडापटूंचा प्रमुखता समावेश आहे. आणि या प्रदर्शनासाठी काही पुतळे इतर शहरांतून आणलेले आहेत. विराट कोहलींचा पुतळा बँकॉकमधून आणलाय, तर ऐश्वर्या यांचा पुतळा थेट न्यूयॉर्कवरून तिथे आणण्यात आलेला आहे. आणि स्टीव्ह ब्लॅकबर्न हे मॅडम तुसा लंडनचे जनरल मॅनेजर आहेत. त्यांनी भारतीय सिनेमाचा आणि क्रिकेटचा जागतिक लोकप्रियतेबद्दल भरपूर या माध्यमातून सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न 10वा. पंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंचायत राज मंत्रालयाने 2 दिवसांची राष्ट्रीय कार्यशाळा घेणार आहे. मुख्य उद्देश म्हणजे पंचायत विकासाचा आराखडा तयार करणे. कार्यशाळा डेटा ड्रायव्हन आणि पार्टिसिपेटरी प्लॅनिंगवरती आधारित असणार आहे. आराखडा 16 फायनान्स कमिशनच्या नियमानुसार तयार केली जाईल आणि ग्रामीण भागामध्ये वास्तवात मोजता येणारे बदल घडवणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. आणि विवेक भारद्वाज पंचायत राज मंत्रालयाचे सचिव कार्यशाळेचे उद्घाटन करतील. आणि कार्यशाळेमध्ये 10 विषयांचा समावेश असेल, ज्यात लाईव्हलीहूड, हेल्थ आणि चाइल्ड फ्रेंडली गव्हर्नन्स हे मुद्दे देखील असणार आहेत, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11वा. जगातील पत्रकारांना सर्वाधिक कैद करणारा देश कोणता आहे? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन हा देश. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. चीन हा पत्रकारांसाठी जगातील सर्वात मोठा कारागृह मानला जातोय. ही माहिती RSF च्या अहवालात देण्यात आलेली आहे. RSF चे मुख्यालय पॅरिस येथे आहे. चीनमध्ये 110 पत्रकार कैदेत आहेत सध्या, आणि तसेच 3 मीडिया कर्मचारी देखील कैदेत आहेत. स्वतंत्र पत्रकारांना संवेदनशील विषयांवरती रिपोर्टिंग रोखलं जातं त्यांच्या माध्यमातून. आणि चीनचा प्रेस फ्रीडम इंडेक्स 178व्या क्रमांकावरती आहे चीन, आणि चीनचा क्रमांक गेल्या वर्षी 176 असा होता. आणि RSFने आंतरराष्ट्रीय समुदायाला दबाव वाढवण्याचे आवाहन केले. हा अहवाल जागतिक प्रेस स्वातंत्र्य स्थिती दर्शवितो. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा. मेयॉन ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फिलिपिन्समध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे. मेयॉन ज्वालामुखीचा उद्रेक फिलिपिन्समध्ये सध्या झालेला आहे. हा ज्वालामुखी मनिलाच्या दक्षिण भागामध्ये स्थित आहे. उद्रेकामुळे हजारो लोकांना स्थलांतर करावं लागलंय आणि लोकांना 6 किलोमीटरच्या धोकादायक क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला देखील यासाठी दिलेला आहे. ज्वालामुखी फिलिपिन्समधील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 4 मे 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला. ॲक्च्युली माझ्या घशाचा थोडा इश्यू झालाय, औषध मी घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं जे मंथलीचं जे आहे ना लेक्चर रेडी आहे, पण मला ते रेकॉर्ड करता आले नाही आहे. जरा बरं वाटलं की मी ते रेकॉर्ड करून अपलोड जरूर करेन. म्हणजे थोडा उशीर झाला त्याबद्दल सॉरी, पण रिझन मी सांगितलं तुम्हाला आत्ताच. आजचं लेक्चर हे मी थोडं जरा फास्ट घेतलं, तुम्ही थोडं समजून घ्याल अशी अपेक्षा. आणि आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.